नमस्कार मंडळी. दिवाळीत लक्ष्मीपूजेचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. यंदा 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मी चंचल असते असे म्हणतात. ती आपल्या घरी स्थिर राहावी म्हणून अश्विन अमावास्येला धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजन हा केवळ धनप्राप्तीचा सण नाही, तर तो शुद्धी, सकारात्मकता आणि प्रकाशाचा सण आहे. अलक्ष्मीला तिला निरोप देण्याचा विधी म्हणजे आपल्या जीवनातील दारिद्र्य, आळस आणि नकारात्मकतेचा त्याग करून धनसमृद्धी घरात येण्यासाठी मार्ग मोकळा करणे होय. अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. या दिवशी धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते. या पूजेमागे अशी श्रद्धा आहे की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते आणि जे भक्त स्वच्छ घरात तिचे स्वागत करतात त्यांच्या घरी ती दीर्घकाळ वास करते. देवी लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि वैभवाची देवता मानली जाते आणि या दिवशी तिची पूजा केल्याने घरात धन धान्याची भरभराट होत असते. दिवाळीच्या दिवशी हे उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केले तर अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये होईल. कारण दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन. हा दिवस धनवृद्धीसाठी आणि आर्थिक वृद्धीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे पैसाच असणं असं नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, प्रगती या सर्व गोष्टी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणे, घरामध्ये आनंदाचे सकारात्मक वातावरण असणं, तर यालाच लक्ष्मी नांदणे असं सुद्धा म्हटलं जातं. या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरी जात असते. जिथे खरंच माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, स्वागतासाठी अगदी मनोभावे तिच्या आनंदाने पूजा केली जाते. तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय, सेवा केल्या जातात. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत. लक्ष्मीच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला शीर्घ आणि दीर्घकाळ फळ प्राप्त होत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. या दिवशी लक्ष्मीच्या पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम टिकून राहते. लक्ष्मीसोबतच भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील, आपल्या मार्गातील, आपल्या यशामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. तसेच बुद्धीचे देवता असल्यामुळे आपल्याला बुद्धी आणि शुभ फळ प्राप्त होत असते. भगवान कुबेरांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये जे काही धनसंपत्ती आहे त्यांचे रक्षण होत असते. म्हणजेच आपल्या घरामध्ये आपल्याला प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते. आणि म्हणून या दिवशी भगवान कुबेर, माता लक्ष्मी, भगवान गणेश, माता सरस्वती यांचे पूजन केले जाते. त्या लक्ष्मीपूजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे झाडू. झाडूला अलक्ष्मी, दारिद्र्य घालवणारी देवी म्हणजेच घरातील दारिद्र्य, घाण, आळस घालवणारी म्हणून तिचे पूजन या दिवशी घरामध्ये केले जाते. धार्मिक दृष्टीने लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात. या दिवशी केलेले उपाय, सेवा यांचे शीघ्र आणि दीर्घकाळ फळ प्राप्त होते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. आज मंगळवार, दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात इथे एक स्वस्तिक काढायचे आहे. हे स्वस्तिक काढल्याने घरातील भांडणे, वादविवाद, शत्रुत्रास, क्लेश, आजारपण, वास्तुदोष, वाईट नजर घरातून निघून जाईल. घरातील दारिद्र्य, नकारात्मकता, आळस घरातून जाऊन अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असे हे स्वस्तिक आपल्याला कुठे काढायचं आहे, कोणत्या वेळेत काढायचं आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तर हा उपाय आपल्याला आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे. आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या घरातील ही जी काही ठिकाणे आहेत तर ती अतिशय पवित्र आणि महत्त्वाची मानली जातात आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला स्वस्तिक हे आवर्जून काढायचे आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा अनेक चिन्हे आहेत जी शुभ मानली जातात आणि त्यापैकी एक स्वस्तिक आहे आणि स्वस्तिक हे कल्याणाचे, शांतता, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि आपल्याला आपल्या घराचे कल्याण, कुटुंबाचे कल्याण होण्यासाठीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जिथे आपण स्वस्तिक काढतो तर त्या ठिकाणची सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तिथे सकारात्मक ऊर्जा ही 100 पटीने वाढत असते आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य असेल, कोणतीही पूजा असेल तर तिथे स्वस्तिक काढलं जातं. असे केल्याने ते कार्य यशस्वी होते असे मानले जाते आणि यानंतरच त्या पूजेला सुरुवात जी आहे तर ती केली जाते. आणि आज दिवाळी लक्ष्मीपूजन आहे तर आज आपल्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो.
स्वस्तिक हे शांतता, समृद्धी, मांगल्याचे, कल्याणाचे आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते, ज्याचा अर्थ कल्याण असा होतो. जेव्हा आपण दिवाळीच्या दिवशी घरामध्ये या ठिकाणी स्वस्तिक काढतो, तेव्हा देवतांचे आवाहन होत असते आणि घरात सुख समृद्धी येत असते. या स्वस्तिकमध्ये भगवान सूर्य, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान श्री गणेश, भगवान कुबेर यांचा वास मानला जातो. आणि म्हणून जेव्हा आपण या दिवशी स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकची पूजा करतो, तेव्हा सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. हे स्वस्तिक आपल्या घरात काढल्याने आपल्या घरातील वास्तुदोष, घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्य हे दूर होत असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते. ज्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा एक उपाय केला जातो, त्या घरातील दारिद्र्यता जाऊन त्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते. तसेच हे स्वस्तिक जर तुम्ही आज तुमच्या घरामध्ये काढले तर तुमच्या घरात नेहमीच कटकटी, शत्रूचा त्रास, आजारपण, घरातील वास्तुदोष, पितृदोष, वाईट नजर या गोष्टी असतील तर त्या निघून जातील आणि तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, गंगाजल, थोडंसं खडे मीठ टाकून स्नान करायचं आहे. अमावस्या तिथी असल्यामुळे आपल्या शरीरातील, मनातील, आत्म्यातील सर्व नकारात्मकता ही पूर्णपणे निघून जाईल व आपला आत्मा, मन पूर्णपणे शुद्ध होईल. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, खडे मीठ आणि गोमूत्र घालायचे आहे आणि त्याने आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. घरामध्ये कुठे जाळी जळमटे असतील तर ती सुद्धा काढून घ्यायची आहेत, कारण आज अमावस्या तिथी आहे आणि अमावस्या तिथीला जर आपले घर स्वच्छ केले तर जाळी जळमाटे काढली तर घरातील अलक्ष्मी कायमची निघून जाते. आणि यानंतर तुम्हाला हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे. स्वस्तिक काढण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही गुलाबजल किंवा पाणी टाकू शकता आणि कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. यानंतर सर्वात अगोदर आपल्याला स्वस्तिक हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढण्यापूर्वी आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुंकवाने तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक तुम्हाला अगदी व्यवस्थित काढायचं आहे, म्हणजे मधले 4 बिंदू आणि कडच्या ज्या 2 रेषा, दंडक रेषा असतात तर त्या द्यायच्या आहेत, कारण त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण मानले जात नाही, म्हणजेच अपूर्ण मानले जाते, कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात. स्वस्तिकमधले 4 बिंदू असतात तर ते अनेक देवतांचे स्थान आणि स्वस्तिकमधला मध्यबिंदू जो असतो तो ब्रह्मदेवताचे स्थान मानले जाते आणि म्हणून स्वस्तिकमधला मध्यबिंदू, मधले 4 बिंदू द्यायचेच आहेत आणि व्यवस्थित स्वस्तिक काढायचं आहे, तरच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल. आता मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक का काढायचे आहे? कारण तिथूनच आपल्या घरामध्ये या दिवशी लक्ष्मी येत असते आणि ज्यावेळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी माता लक्ष्मीला हे समोर स्वस्तिक चिन्ह दिसतं, त्यावेळी माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न होत असते आणि आपल्या घरात अखंड वास करत असते. म्हणून तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओल्या कुंकवाने ओम श्रीम नमः हा लक्ष्मीचा बीज मंत्र लिहायचा आहे. आता स्वस्तिक काढल्यानंतर या कुंकवाने काढलेल्या स्वस्तिकचे आपल्याला पूजन करायचे आहे, म्हणजे हळदी कुंकू लावायचं आहे. थोड्या अक्षदा, तांदूळ जे आहे तर त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला चिकटवायच्या आहेत. त्यानंतर या स्वस्तिकला धूप, दीप, अगरबत्ती जी आहे तर ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला देवघरामध्ये, देवघराच्या भिंतीला काढायचं आहे. स्वस्तिकची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे, म्हणजे हळदी कुंकू लावायचे आहे, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तिसरे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा तिजोरीवरती काढायचं आहे. जिथे आपली तिजोरी असेल तिथे आपण आपले पैसे, दागदागिने, मौल्यवान वस्तू ठेवतो. महत्त्वाची कागदपत्र असतील तर तिथे प्रत्येकाने स्वस्तिक हे काढायचे आहे, कारण तिथे आपली लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत असते आणि वाढत असते आणि तिथे जर तुम्ही स्वस्तिक काढलं तर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते. म्हणून तिथे तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. आता यानंतर आपण संध्याकाळी लक्ष्मीपूजन करणार आहे, तर लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे, म्हणजे लक्ष्मीपूजनाची सुरुवात हे स्वस्तिक काढण्यापासूनच करायचे आहे. पहिलं स्वस्तिक तुम्हाला तांदळाने काढायचं आहे. जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहे तो पाट, जिथे पाट ठेवणार आहे त्या चौरंगावरच्या खाली
तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्या ठिकाणी चौरंगाखाली तुम्हाला सर्वप्रथम तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकला सुद्धा 4 बिंदू आणि कडेच्या 2 दंडक रेषा द्यायच्या आहेत किंवा तुम्ही ओल्या कुंकवाने देखील त्या ठिकाणी स्वस्तिक काढू शकता. आणि यानंतर त्या स्वस्तिकवर तुम्हाला पाट किंवा चौरंग जो आहे तर तो ठेवायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला लक्ष्मीची पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे. तांदळाने स्वस्तिक काढलेला असो किंवा ओल्या कुंकवाने, तर त्या स्वस्तिकची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. म्हणजे काढलेल्या स्वस्तिकला सुद्धा तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून धूप दीप ओवाळून त्यावरती पाट किंवा चौरंग हा ठेवायचा आहे. तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य असल्यामुळे ते शुभ आणि मंगल कार्यामध्ये वापरले जाते. ते सर्व देवी देवतांना अत्यंत प्रिय आहे. आणि जेव्हा आपण तांदळाचा स्वस्तिक काढतो तेव्हा सर्व देव जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात. यानंतर पुढचे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला या दिवशी झाडूची पूजा करत असतो. म्हणजे झाडू हा लक्ष्मीपूजनामध्ये ठेवला जातो, ठेवला जातो. तर तो झाडू ठेवताना तुम्हाला त्या झाडू खाली सुद्धा कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे किंवा तुम्ही तांदळाने काढलं तरी सुद्धा चालेल. आणि त्यावर तुम्हाला हा झाडू ठेवायचा आहे. त्याचबरोबर झाडू ठेवताना तुम्हाला झाडूची जी मूठ असेल तर ती लक्ष्मीकडे असायला हवी, अशा पद्धतीने झाडू तुम्हाला ठेवायचा आहे. आता बऱ्याच अशा महिला असतात की जो झाडू हा उलटा ठेवतात, परंतु तुम्हाला त्या झाडूची मूठ जी असते तर ती लक्ष्मीकडे असेल अशा पद्धतीने तुम्हाला झाडू ठेवायचा आहे. आता तुम्ही झाडू ठेवल्यानंतर त्या झाडूची जी मूठ असेल तर त्याच्यावर तुम्हाला कुंकवाने एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे. या दिवशी आपल्या घरात असणारी अलक्ष्मी, अमंगल या गोष्टी घरातून बाहेर जाव्यात आणि लक्ष्मी घरामध्ये यावी यासाठी झाडूची पूजा करत असतो. जेव्हा आपण तिच्यावरती स्वस्तिक काढतो तेव्हा घरातील सर्व वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या निघून जातात. त्याचबरोबर झाडूच्या मुठीला आपण एक लाल रंगाचा कलावा बांधायचा आहे. यामुळे सुद्धा लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते, आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते. आपल्या झाडूच्या मुठीला एक लाल रंगाचा मौली, ज्याला आपण कलावा धागा असे म्हणतो, तर तो बांधायचा आहे. लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते, म्हणून झाडूवरती सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर पुढचे स्वस्तिक हे तुम्हाला तुळशीजवळ काढायचं आहे. तुळशीजवळ तुमची तुळशी वृंदावन असेल तर त्याच्यावरती काढा किंवा खाली काढायला जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक स्वस्तिक कुंकवाने किंवा तांदळाने स्वस्तिक काढू शकता. त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पावलं जी आहेत तर ती तुळशीपासून उमटवत जिथे आपण लक्ष्मीपूजन केले आहे तर तिथे आणत असतो. कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि ती लक्ष्मी त्या पावलाने आपल्या घरामध्ये आलेली आहे असं आपण गृहीत धरून ती पूजा जी आहे तर ती करायची असते. आणि म्हणून तुम्हाला या दिवशी एक उपाय करायचा आहे. जो झाडू असतो तर त्या लक्ष्मीपूजनामध्ये आवर्जून त्याचे पूजन करत असतो. तर ते लक्ष्मीपूजन करण्या अगोदर आपल्याला तुळशीजवळ घेऊन जायचे आहे. त्या ठिकाणी त्या झाडूची पूजा करायची आहे. हळद कुंकू तिला लावायचं आहे आणि तिथून तो झाडू आपल्या हातामध्ये उचलून घेऊन तुम्हाला जिथे आपण लक्ष्मीपूजन केले आहे तर तिथे आणून ठेवायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे. हा उपाय आवर्जून करून पहा. तुम्हाला खूप चांगले अनुभव पाहायला मिळतील. लक्ष्मीपूजनात तुम्हाला संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. अगदी साधी सोपी मनोभावे लक्ष्मीचे पूजन या दिवशी करायचे आहे. लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. तर अशा पद्धतीने हे जे स्वस्तिक आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढायचे आहे. आणि पुढील स्वस्तिक हे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे. त्याचबरोबर आणखीन पुढील स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या मुलांच्या रूममध्ये, म्हणजे जिथे आपली मुलं अभ्यास करत असतात तर त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक हे काढायचे आहे. त्यामुळे आपल्या मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. जिथे आपली मुलं अभ्यास करत असाल तिथे सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती स्वस्तिकने पूर्णपणे नष्ट होते. म्हणून एक स्वस्तिक आपल्याला आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी काढायचे आहे. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घरातील एकही लाईट बंद करायची नाही. आपल्या संपूर्ण घराचा कोपरा हा लख्ख प्रकाशाने उजळून निघाला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. कारण जिथे लख्ख प्रकाश तिथेच लक्ष्मी येत असते. म्हणून घरातील लाईट्स या चालू ठेवायच्या आहेत. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार हा सुद्धा उघडा ठेवायचा आहे. कारण माता लक्ष्मी ही प्रत्येक घरामध्ये आवर्जून या दिवशी जातेच. तसेच घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये जिथे लक्ष्मीपूजन तुम्ही केलं आहे तर तिथे रात्रभर एक अखंड दिवा तेवत राहील असा मोठा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि तो दिवा शक्यतो मातीचाच असावा, कारण मातीचा दिवा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुमच्याकडे जर मोठ्या आकारामध्ये मातीचा दिवा असेल तर तो तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये अवश्य लावा. आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा एक मोठा दिवा तुम्हाला लावायचा आहे, जेणेकरून पहाटेपर्यंत तो दिवा चालू राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. यामुळे काय होतं की रात्री लक्ष्मी ही या प्रत्येकाच्या घरी येत असते. जिथे दिवा लावलेला असतो, जिथे लख्ख प्रकाश असतो
दिसत असतो त्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते. म्हणून हे 2 दिवे आपल्या घरामध्ये एक आणि घराच्या बाहेर असे 2 दिवे अखंड रात्रभर चालू राहतील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या वेळी किंवा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर चुकूनही पैशांचा व्यवहार करायचा नाही. जे काही खरेदी तुम्हाला करायची आहे, तर ती तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच करून घ्यायची आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ना तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू नका. तुमच्या हातून पैसे हे दुसऱ्याला दिले जाणार नाहीत किंवा उधार जरी कोणी या दिवशी पैसे मागितले तर ते सुद्धा पैशांचे व्यवहार तुम्ही करूच नका. कारण ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पैशांचे व्यवहार करणे पूर्णपणे वर्जित मानले गेले आहे. कारण असं म्हणतात, लक्ष्मीपूजनानंतर जर आपण पैशांचे कोणते व्यवहार केले तर आपल्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते. माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचे वास्तव्य होते. म्हणून लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे पैशांचे व्यवहार करू नयेत. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. जय महालक्ष्मी.